मावळमधील कारला माळवली रस्त्यावर नाल्याचं पाणी वाहू लागलेले, त्यामुळे पर्यटकांसह स्थानिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। त्यासाठी या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच रस्त्याचं काम न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे। लोणावळ्यातील बांगरवाडी उड्डाणपुलाचं काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। लोणावळा माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी याबाबत मागणी केली आहे। तर या उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल। लोणावळ्यातील खोदलेल्या रस्त्यावर भर पावसात डांबरीकरण करण्यास सुरुवात केली, त्यामुळे भर पावसात या कामाला सुरुवात करून केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे। तसंच या कामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित करण्यात आले। परभणीतील गंगाखेड शहरात रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली होती, त्यामुळे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी 165 कोटींचा निधी आणून उड्डाणपुलाला मंजुरी घेतली। मात्र हा पूल तयार केल्यास अनेक व्यापाऱ्यांचे प्रतिष्ठानं उठतील, त्यासाठी पुलाचं काम थांबवण्याची विनंती करण्यात आली। सोलापुरात महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यासह 2 जणांवर एसीबीने कारवाई केली आहे। तर सोलापुरात सोलर सिस्टीम बनवण्यासाठी 8,000 रुपयांची लाच अधिकाऱ्यांनी मागितली होती। अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांसह अन्य 2 जणांना एसीबीने कारवाई केली। नाशिकमध्ये अग्निशमन दलानं सुरक्षेसाठी कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली असून फायर ऑडिट न करणाऱ्या आस्थापनांना महापालिका नोटीस पाठवणार आहे। शहरातील 253 हॉस्पिटलनं फायर ऑडिट न केल्यानं त्यांना नोटीस पाठवण्यात येणार। संभाजीनगरात कामांचा आढावा घेण्यासाठी आणि कामांचं नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली। मात्र या बैठकीला अनेक विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गैरहजर राहून कनिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीत पाठवलं, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांना यावेळी बैठकीतून बाहेर काढलं। यवतमाळच्या कुरेगावमध्ये एका मुलानं जन्मदात्या पित्याची निर्घृण हत्या केली आहे। कुटुंबाच्या किरकोळ वादातून मुलानं वडिलांना मारहाण केली। या मारहाणीत वडील सुनील लिहार यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपी लोकेश लिहार याला अटक केली। जळगावात बसमध्ये एका दिव्यांग तरुणाला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप तरुणानं केलाय। याबाबत तरुणानं एसटी महामंडळाकडे तक्रार केली आहे। तसंच संबंधितावर कारवाई करण्याची ही मागणी करण्यात आली। त्याचबरोबर कारवाई न झाल्यास बस स्थानकात आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी तरुणानं दिला। चंद्रपुरातील बल्लारपुरात अधिकाऱ्याच्या घरी चाकूचा धाक दाखवून लूट करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली असून या आरोपींमध्ये 3 अल्पवयीन आरोपींचा सहभाग आहे। जळगावातील कुसुंबामध्ये एका तरुणानं पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले। कुटुंबातील किरकोळ वादामुळे या तरुणाची पत्नी घर सोडून गेली, तसंच पत्नीनं घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलं, त्यामुळे पत्नीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तरुणानं निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांना केली। बेशिस्त पीएमपीएलए बस चालकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास 2,000चा दंड भरावा लागणार आहे। पीएमपीएलए प्रशासनाकडून याबाबत नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे। तसंच कर्मचाऱ्यांना प्रवाशांसोबत गैरवर्तन केल्यास निलंबन केलं जाणार आहे। सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या तक्रारीनंतर निर्णय घेण्यात आला आहे। मावळमधील देहू रोडमध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या ब्राह्मोसची गाडीवर प्रतिकृती साकारण्यात आली आहे। ऑपरेशन सिंदूरच्या आठवणीत जतन करण्यासाठी गाडीला सजवण्यात आलं। परभणीतील पंचायत समितीच्या बैठकीत MREGSच्या कामासाठी पैसे मागत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या, त्यामुळे या कामासाठी पैसे मागितल्यास कारवाई करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला। आमदार राजेश विटेकरांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना इशारा दिला। यवतमाळमधील पुसदमध्ये एका वकिलानं वकीलपत्र घेतल्यामुळे आरोपीनं वकिलांच्या अंगावर कार चढवली। यावेळी आरोपीनं वकिलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि या हल्ल्यात वकील जखमी झालाय। तर या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे। मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता नाशिकचे पालकमंत्रीपद छगन भुजबळ यांनाच द्यावं अशी मागणी समर्थकांकडून करण्यात येते। याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बॅनरबाजी करण्यात आली आणि या बॅनरवर आता नाशिकला वाली ही तुम्हीच आणि पालकमंत्री ही तुम्हीच असं आशयाचं बॅनर लावण्यात आलं। सोलापुरात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसलाय। माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे शिवसेनेच्या वाटेवर आहेत। सिद्धराम म्हेत्रेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धराम म्हेत्रे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांमुळे काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। तर वाशीमध्ये तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती। काँग्रेसतर्फे तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती। रॅलीत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण भारावून गेलं होतं। माओवादी दहशतवाद्यांचा कट्टर समर्थक असल्याचा आरोप असलेला रेजाज सिद्दीकी हा काश्मीरी फुटीरतावादी JKLF आणि काही संघटनांच्या संपर्कात होता। तो एका ॲपच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती ATSच्या तपासातून समोर आली।
अकोला ड्रोन विमान पॅराग्लायडिंगवर बंदी घालण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी हा आदेश जारी केला, तर हे आदेश 3 जूनपर्यंत लागू राहणार आहेत। सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे। राहताच्या कोल्हारमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। एका शेतकऱ्याच्या शेताच्या आजूबाजूला लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद होणारा हा चौथा बिबट्या आहे। दरम्यान कोल्हार भगवतीपूर परिसरात आणखी बिबटे असण्याची शक्यता वन विभागाने वर्तवली। करमाळा तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आढावा बैठक घेतली। यावेळी माजी खासदार मोहन जोशी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। अमरावती शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाली आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भव्य ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं, तर शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर घेऊन मोर्चात सहभागी झाल्यानं शहराची वाहतूक व्यवस्था खोळंबली। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात पाण्यासाठी ग्रामस्थांनी शोलेस्टाईल आंदोलन केले। वटकळी गावात जलजीवन मिशनच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिक करतात। विहिरीला पाणी कमी असतानाही जलवाहिन्या अंथरण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पाऊल उचलले। अकोले तालुक्यातील राजूर ग्रामपंचायतीमध्ये एका आंदोलकांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। राजूरमध्ये ग्रामपंचायतीकडून दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय, त्यामुळे जवळपास 300 जणांना कावळीची लागण झाली आहे। त्यात 2 मुलींचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर आहेत, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले। शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी येवल्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे। येवला शहरातील हुतात्मा स्मारक इथून या यात्रेला सुरुवात झाली। यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते। जालन्यात काँग्रेसनं तिरंगा माझा अभियान यात्रा काढली, तर भारतीय सेनेच्या समर्थनार्थ यात्रेचं आयोजन केलं होतं। यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल उपस्थित होते। जालन्यात महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला। ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद दिल्यानं परिसरात फटाके फोडत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। सांगलीत काँग्रेसच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी काँग्रेस आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ माढा तालुक्यातील टेंभुर्णीमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला, तसंच नागरिकांनी भारत माता की जय अशा जोरदार घोषणाबाजी केली। सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यासह अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली, तर पावसामुळे भाजीपाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। मात्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं दिलासा दिला। चंद्रपूर शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। काही दिवसांपासून उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसानं काहीसा दिलासा दिला। तसंच हवामान विभागानं पुढील काही दिवस हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तवली। धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे आंबा, केळी, भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय, तसंच वीज कोसळून 2 जणांचा मृत्यू झालाय, त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। गोव्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली, तर जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झालेत। मुसळधार पावसाच्या पाण्यात एक दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना घडली। धाराशिव जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसलाय। तुळजापूर, लोहारा परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। दुपारच्या सुमारास शहरातील अनेक भागात पाऊस पडलाय। रस्त्यांवर गुडघ्या इतकं पाणी साचल्यानं वाहतुकीचा खोळंबा झालाय। बीडच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली, मात्र या मुसळधार पावसानं कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। पहिल्याच पावसानं रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहन चालक जीव धोक्यात घालून रस्ता पार करतायत।